गुटखा खाणाऱ्यांसाठी एक मी महत्वाची सूचना देतोय. तुम्ही साला गुटखा खाता, पान खाता, ते काय विमल खाता आणि खाऊन साला तोंड लाल करून पचापच साला रस्त्यांवरती, त्या रेल्वे स्थानकांवरती जिथे भेटल तिथं चांगल्या ठिकाणी तुम्ही थुंकून जाता. पण त्या तुमच्या थुंकण्याचे डाग कित्येक वर्ष तसेच पडून राहतात. आणि साला एक माणूस एखाद्या कोपऱ्यात थुंकला ना तर 100 जण गुटखा खाणारी तिथंच बरोबर येऊन थुंकतात. कारण या गुटखा खाणाऱ्यांना कुठल्याही गोष्टीची तमा नसते. त्यांना फक्त दिवसभर चघळत बसायचं. तोंडामध्ये जेव्हा सगळं साठतं ते कुठेतरी थुंकायचं असतं आणि कुठे थुंकायचं ही जागा त्यांना कधी शोधावी लागत नाही. ते कुठेही थुंकून देतात. कारण त्यांच्यासारखी बेशिस्त नागरिक मला असं वाटतं कोणीच नसेल. आणि आपल्या देशामध्ये हे गुटखा हे या असल्या कंपन्या इतक्या फोपावलेत कारण त्यांना माहिती आहे हे भैये बिये तर साले कुठेही खाऊन थुकतात. ते रेल्वे रुळ आम्हाला रंग मारायची देखील कुठल्या भिंतीला गरज लागत नाही कारण हे थुंकूनच साला रंग देऊन टाकतात. या असल्या लोकांना मला असं वाटतं या गुटखा खाणाऱ्यांना जरा आपला एक मेंदू जरा डोक्यामध्ये ठेवा. एखादी पिशवी घेऊन जा, तुम्हाला अगदी थुकायचं पिशवी थुंका आणि साला खिशात साठवून ठेवा. किती दिवसभर